नमस्कार, मी विजया वामन। आजच्या विषयात 100% माझं मत समाविष्ट आहे। मतदार म्हणून आणि या सरकारचे जनजनार्दन म्हणून तुम्हाला सुद्धा आजच्या या शो मध्ये व्यक्त होण्यासाठी सुवर्ण संधी आहे। कमेंट मध्ये व्यक्त व्हा किंवा एखादं मी लाईव्ह सेशन घेईन ज्यामध्ये तुम्ही तुमचं मत माझ्यासोबत व्यक्त करू शकता। आजचा मुद्दा काय आहे माहिती आहे का? या राज्याच्या राजकारणामध्ये जो सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय तो आता गौतमी पाटीलने सुद्धा आणलाय। म्हणजे गौतमी पाटीलला हिंदवी पाटील सोडून गेली, उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे सोडून गेले, शरद पवारांना अजित पवार सोडून गेले। आणि सोशल मीडिया ज्यावेळी मी अशी म्हणजे स्क्रोल करत होते, सगळं चाचपणी करत होते, त्यावेळी मला निदर्शनात आलं की यावरती खूप सारे मीम्स बनतायत। आणि मुद्दा काय की ज्यांना आपण जवळ करतो, ज्यांना आपण मोठं करतो, पुढे जाऊन तेच आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतात। आणि हा खूप मोठा विषय आहे। म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा हे घडतंच की कोणीतरी जवळचाच असतो जो घात केलेला असतो, नाही तर परक्याला काय माहिती आहे ना आपलं सुख काय आणि दुःख काय। बरं, आता राजकारणाच्या मुद्द्यावर मी जास्त बोलत असते त्यामुळे पुन्हा राजकीय विषयाकडेच येते। मला एक सांगा, बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी हयात होते त्यावेळी शिवसेना या पक्षावरती कोणीतरी डोळे वर करून बघण्याचा तरी कधी प्रयत्न केला का? पक्षावर दावा तर खूप लांबची गोष्ट। बाळासाहेब ठाकरे गेले आणि उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षाची धुरा आली। स्वप्नातही विचार केला नव्हता की एकनाथ शिंदे कधी सोडून जातील। उद्धव ठाकरेंच्या बाजूने आजही प्रचंड सहानुभूतीची लाट आहे। आणि माझं मत विचाराल की तुला काय वाटतं की एकनाथ शिंदे बरोबर की उद्धव ठाकरे बरोबर? चुकीचा या ठिकाणी विषय नाही। जसं आपण म्हणतो ना प्रेमात सगळं काही माप असतं, तसं ऑल इज फेअर इन पॉलिटिक्स। पण जर नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलायचं जर ठरलं ना तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह या दोन मुद्द्यांवरती दावा करणं खरंच अयोग्य होतं। मूळ मुद्दा असा असतो की जर तुम्हाला एखादा पक्ष घ्यायचा आहे, तो पुन्हा एका जणाचा पक्ष नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर अर्थात तो एकट्या एकनाथ शिंदेंचा सुद्धा नाही, त्यामध्ये सर्वांचंच योगदान जर मोठं असेल तर मग ज्या राज ठाकरेंनी सुद्धा, म्हणजे राज ठाकरेंचा मुद्दा यासाठी घेते की राज ठाकरेंना सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर हात टेकावे लागले होते किंवा थोडक्यात काय तर नाही, जसं बापाच्या प्रॉपर्टीवरती मुलाचाच हक्क असतो त्या पद्धतीने जर बाळासाहेब ठाकरेंच्या मनात आहे की उद्धव ठाकरेंनीच सगळं पुढचं सांभाळलं पाहिजे तर त्यामध्ये अतिरेक करण्याचा किंवा बळच घुसण्यात काही अर्थ नसतो, तोही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी। एकनाथ शिंदेंनी तेच केलं, हे चुकलं, हे माझं मत आहे। मुद्दा येतो 2 नंबरचा। मग शरद पवार आणि अजित पवारांचं काय? शरद पवारांच्या बाबतीत सगळ्या लोकांचं एक कॉमन स्टेटमेंट आहे। शरद पवारांनी आतापर्यंत केलेलं जे राजकारण होतं ते म्हणजे मुत्सद्दीगिरी किंवा धूर्तपणा, कूटनीती किंवा बंडखोरीपणा, फोडाफोडी या सगळ्या गोष्टींवरती शरद पवारांनी आतापर्यंत राजकारण केलं। मग ते राजकारण म्हणजे शरद पवारांनी केले यात चूक नव्हती काहीच, कारण मी जसं म्हटलं ऑल इज फेअर इन पॉलिटिक्स। प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं आणि जो तो ज्याला त्याला स्वतःच्या पद्धतीने आजमावत असतो। केंद्रामध्ये आता म्हणजे मुद्द्याला थोडंसं डायव्हर्ट करते, म्हणजे आता भाजपा ज्या पद्धतीने राजकारण करत आहे हे राजकारण कधी काँग्रेसनंही पाहिलेलं नव्हतं आणि शरद पवारांनी सुद्धा पाहिलेलं नव्हतं, कदाचित कोणीच नसेल पाहिलं। इतक्या प्रो लेव्हलचं राजकारण भाजपा करते आणि त्यामुळे केंद्रामध्ये होणारे निर्णय असो किंवा इलेक्शनमध्ये एक वेगळी येणारी लाट असो किंवा वेगवेगळे मुद्दे उपस्थित होणं आणि इलेक्शनच्या तोंडावरती उपस्थित होणं, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ह्या चौकशा हे महाराष्ट्र नाही पूर्ण देश पहिल्यांदा बघतोय। बरं, आता यामध्ये माझं मत सांगू, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या चौकशा लागल्या तर काय बिघडतं? जर आपलाच नेता म्हणजे आपण म्हणतो ना आपण साफ आहेत किंवा आपण काही चुकीचं केलं नाही, अरविंद केजरीवाल सांगतात की माझ्या आतापर्यंत 33 चौकशा झाल्यात ज्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, म्हणजे कर नाही त्याला डर कशाला? अशा उक्तीप्रमाणे जर केजरीवाल चालू शकतात, जर आपण काही म्हणजे ह्या ज्या नेत्यांच्या चौकशा लागतात यांनी जर काही केलंच नसेल तर मग हे घाबरतात कशाला? हा मुद्दा वेगळा की भाजपच्या नेत्यांच्या चौकशा होत नाही, पण या नेत्यांच्या चौकशा कशा होतात? असू द्या ना, होऊ द्यात ना चौकशा, पण कुठेतरी यांचंही पाणी मुरलेलं आहेच की, हेही घोटाळ्यांमध्ये आहेतच की। आणि त्यामुळेच ह्या होणाऱ्या चौकशांमध्ये कुठलं तरी एक नाण्याचं बाजू तरी साफ होतंय, दुसऱ्या नाण्याच्या बाजूला वेळ येईल तेव्हा त्यांनाही साफ व्हावंच लागणार आहे। अर्थात नियतीचा तो नियमच आहे। मग आता प्रश्न येतो की अजित पवारांनी जे शरद पवारांसोबत केलं ते योग्य की अयोग्य? यामध्ये माझं मत असं आहे की
अजित पवार हे शरद पवारांच्या घरातला माणूस होता. एकनाथ शिंदे घरातला माणूस नव्हता, तो विश्वासातला माणूस होता. पण अजित पवार हे घरातलं व्यक्तिमत्व आहे आणि घरातलं व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांनी शरद पवारांना, म्हणजे त्यांचं वय वर्ष 83 झालंय, यामागे एखादी चाल समजून चालू आहेत की पुढे जाऊन समजा शरद पवारच बीजेपी सोबत हातमिळवणी करतील, जसं 2014ला त्यांनी भाजपला जगजाहीर असा पाठिंबा दिला होता आणि देवेंद्र फडणवीसांना साईडलाईन केलं, तर शरद पवार हे भाजपला ऑलवेज सपोर्ट करतील. पण प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या प्रोसेसमध्ये अजित पवार ज्या लेव्हलची टीका शरद पवारांवर करतात, शरद पवारांनी तर अजून कुठलीही टीका अजित पवार गटावर केली नाहीये, पण अजित पवार हाताने स्वतःच्याच अंगावरती चिखल उडवून घेते. म्हणजे शरद पवारांचं मनमानी करणारं राजकारण आहे, ते स्वतःचं घर चालवतात तसं पक्ष चालवतात, त्यांची झालेली नियुक्ती जी आहे ती नियुक्ती चुकीची आहे किंवा कायद्याला धरून नाहीये. म्हणजे शरद पवारांना इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर शरद पवार हा एकदम राजकारणामध्ये किंवा आमच्यासोबत त्यांनी कुठलीही गोष्ट योग्य पद्धतीने केलेली नाहीये अशा पद्धतीचे आरोप अजित पवार गट लावतो. प्रश्न असा निर्माण होतो की अजित पवार घरातला व्यक्ती आहे आणि ज्या लेव्हलनी ते आत्ता, म्हणजे शरद पवारांचं वय लक्षात घेतलं, राजकारण भाग थोडा बाजूला ठेवूयात ना, पण कुठेतरी राजकारणाव्यतिरिक्त यांचा घरोबा सुद्धा आहेच. मग अशा पद्धतीने राजकारणातील हेवे दावे असताना तुम्ही ऑन स्क्रीन जर शरद पवारांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती डॅमेज करतायत, तर मग त्या शरद पवारांनी उभी केलेली राष्ट्रवादी धुतल्या तांदळाची कशी म्हणू शकतो? तीही तितकीच डॅमेज. म्हणून मी काही गोष्टींच्या बाबतीत कायमच सुप्रिया सुळेंना एक प्रामाणिक आणि एक रिस्पॉन्सिबल व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समोर ठेवत असते. सुप्रिया सुळेंनी आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला आठवत नाही असं कुठलं स्टेटमेंट केलंय की जे खालच्या पातळीचं आहे. मला आजही आठवत नाही की त्यांनी कधी लोकसभेचं तिकीट सोडून दुसरं कधी कुठलं तिकीट मागितलंय. आणि आता सुप्रिया सुळेंची जी आक्रमक भाषणं आहेत ती एक राजकीय लीडर म्हणून किंवा एखाद्या पक्षाच्या त्या खासदार आहेत म्हणून नाही, पण आपल्या बापाच्या अंगावर कोणीतरी येतोय आणि येणारा व्यक्ती आपल्या घरातीलच आहे, तर साहजिकच आहे ना कुणालाही चीड येणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण शरद पवारांनी कशाही पद्धतीने केलं असलं किंवा त्या अगोदरचं राजकारण त्यांचं कसंही असलं तर तो एक राजकारणाचा भाग आहे. पण अजित पवारांनी एक घरातील व्यक्ती म्हणून किंवा शरद पवारांनंतर लोक अजित पवारांवर विश्वास ठेवत होते, ज्यावेळी पक्ष चिन्ह या गोष्टींचा लिलाव होत होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, त्यावेळी अजित पवार जे जे आरोप शरद पवारांवर लावतायत ते चुकीचे आहेत असं माझं मत आहे. ती एक घरातील व्यक्ती. आता मुद्दा येतो गौतमी पाटीलचा. गौतमी पाटीलला हिंदवी, म्हणजे लगेच विषय हा डायव्हर्ट होतोय, पण हिंदवी पाटील एक खूप सोशल मीडियावर क्रेज असणारी व्यक्ती आहे का? तर हो आहे. पण गौतमी पाटील इतकी आहे का? तर नाही. पण गौतमी पाटीलसाठी तिचा नाच म्हणजे सगळं काही आहे. ती त्या गोष्टीपासून कधीच मागे हटत नाही. तिला असं वाटतं की मी जो डान्स करते तो योग्यच आहे, त्याला लोक काय म्हणतात तिला केअर नाही. बरोबर आहे ना, ती ज्या ठिकाणी डान्स करते लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात, तर गौतमी पाटील चुकीची म्हणणार तरी कसे? मग हिंदवी पाटील वेगळी झाली, तिने तिचा वेगळा परफॉर्मन्स, तर मला असं वाटतं की ही भूमिका योग्य असू शकते. कारण गौतमी पाटीलने स्वतःला जर एक वेगळ्या पद्धतीने सिद्ध केलंय, तर मी जेवढं गौतमी पाटील किंवा हिंदवी पाटील दोघींना ऑब्झर्व केले, दोघींची डान्स करण्याची पद्धत वेगळी आहे आणि विशेषतः वेशभूषा वेगळी आहे. अशाच पद्धतीने काही मनातल्या गोष्टी आणि काही माझं मत या मुद्द्यावरती मी एक 2-3 दिवसांनी मिळून व्यक्त होत राहणार आहे. तुम्हाला जर ही चर्चा लाईव्ह हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि हो, तुमचं या सगळ्या मुद्द्यांवरती काय मत आहे कमेंट जरूर करा. अर्थातच आपलं मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हाच तर एक प्लॅटफॉर्म आहे. पटलंय? हो द्या शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.